संध्या एवढी चिडतेस कशाला? जाते मी. तू कुठे जाऊ नकोस. हे बघ, ही इथे मला भेटायला आलेली आहे. साहिल प्लीज मी त्या दिवशी जाते. आली होतीस ना भेटायला? अगं हो, पण तेव्हा हा नव्हता ना घरी. हो, त्या दिवशी हे धुरंधर काकांकडे आधार घ्यायला गेले होते. तू काय सतत माझ्यावर पाळत ठेवून असतेस का ग? प्लीज तुम्ही दोघं जण भांडू नका. मी खरंच जाते. नाही, तू नको जाऊस, नाहीतर एखाद्याचा जीव जायचा इथे. संध्या, ओरडू नका. बायको आहे मी तुमची. म्हणून काय माझ्या घरात पट्टा अडकवणार आहेस का तू? बिल्ला घालणार आहेस गळ्यात? नाही, तसं नाही करणार मी. कारण आपल्या घरात अजून ती पद्धत नाही आणि या घरात पद्धतीप्रमाणेच वागावं लागतं, नाही का? पाहिलंस ना नेना, पाहिलंस ना? ह्या मुलीला मी हाताची धरून या घरात आणली, आज ही माझ्या आयुष्याची माती करते. हिला काय सांगताय? माझी सवत आहे का ती? संध्या, भलतं काहीतरी बोलू नकोस. का ग? भलत असेल तर वागतेस ते चालतं? माझ्या नवऱ्याला घरात चोरून भेटायला एक येतेस? मिनिट, ही इथे चोरून आलेली नाहीये. ऑफकोर्स. या, हिला जर लाज असती तर चोरून भेटायला आली असती. निर्लज्ज माणसांचं काय? संध्या, तुझ्याजवळ जरा सुद्धा माणुसकी शिल्लक राहिली नाहीये का आता? अगं तुझ्यासाठी मी अख्ख्या घराची भांडलो, शत्रुत्व घेतलं. कधी नव्हे ती मी माझ्या मामाला अद्वा बोलो. आता आणखीन मी काय करू तुझ्यासाठी? ही मुलगी इथे आलेली मला चालणार नाही. मी खरंच. एक मिनिट, ही इथे मला भेटायला येते तेव्हा ही रोज येईल. मी तुम्हाला शेवटचं सांगते, ही मुलगी इथे आलेली मला अजिबात चालणार नाही. गेट लॉस्ट. तू चालती हो. साहिल, या दीड दमडीच्या मुलीसाठी तुम्ही माफ. संध्या! ग्रेट मिस्टर पवार, थँक यू व्हेरी मच. तुम्ही तुमच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात. आता तुमचा कुठलाही शब्द पाळायला मी बांधील नाही. काय करशील? चल, मी काय करशील? आता यापुढे आपण प्रेस कॉन्फरन्सलाच भेटू. यू अंडरस्टँड? आय थिंक यू डू. बाय नीना. मामा मामा सांग लवकर पटापट, कशासाठी बोलवलंस? अगं तुझ्याशी खाजगीत बोलायचं म्हणून तुला इथे बोलवलं. आरडाओरडा काय करतेस? खाजगी म्हणजे प्रायव्हेट? सांग ना सांग. एक मिनिट मामा, असं म्हणतात की भिंतीला कान असतात. आपण एक काम करूया ना, भिंतीच्या टेरेसवर जाऊया. कोणच ऐकणार नाही, तू आणि मी. तू आता मुकाट्याने इथे बसणार आहेस का? बसली. बोल. मी तुझ्या घरी येणार आहे. मामा तू ना महान आहेस. अगं एवढंसं सांगायला त्यात विचारायचं काय? गाडीत बसायचं आणि निघून यायचं. चांगली एसी मध्ये लोळत बसली ती, तुला बघवलं नाही, दुसरं काय? ऐकणार आहेस का माझं काही? सॉरी. बोल. मी तुझ्या घरी राहायला येते. ओके ठीक आहे, ये ना, त्यात काय विचारते? कायमची. हा ठीक आहे. काय? हो. मामा काय झालंय नीट सांग. मला आता सगळंच असह्य व्हायला लागलंय. मामा, सहनशक्ती तुटेल एवढी ताणायची नसते. तू वचक का ठेवत नाहीस या घरावर? मालकीणीस या घराची तू. मला नाही जमत. आणि आपल्याच माणसांवर कसला ग वचक ठेवायचा? आपली माणसं? आणि हीच आपली माणसं मऊ बघून कोपराने खणतात तेव्हा? मामा काय झालं नीट सांग. तिने तर हल्ली अगदी ताळतंत्र सोडलाय. परवा नीना आणि शालू आल्या होत्या, त्यांच्या समोर तमाशा केला. त्यानंतर प्रसाद समोरही भांडली. प्रसाद इथे आला होता? कशाला? तिला तंबी द्यायला. ही म्हणे त्याला सारखा फोन करत असते, त्याला अजिबात आवडत नाही. आणि साहिलला हे सगळं माहितीये? त्याने तर जसा काही पत्करच घेतलाय तिचा. साहिल पण ना फॉरेन रिटर्न असून काय फायदा नाही. बाळू तो बाळूच आहे. बाळू वगैरे काही राहिलेलं नाही, हल्ली वस्कन अंगावर येतो. आणि आपले परमपूज्य पिताश्री काय म्हणतात? काही बोलायला असतात कुठे ते घरात. म्हणजे कुठे जातात काय माहित. अम्मा, पुन्हा नवं प्रकरण? काहीतरीच काय ग. ममा,
तू अशी गाफील राहिली आहेस ना म्हणून हे सगळे कारवाया करतात असे. उगाच काहीतरी बोलू नकोस ग. सुधारलेत ते आता. मम्मा, माझं लग्न झाल्यापासून मी हेच ऐकत आली आहे, सुधारतील ते. ज्यांना प्रकरण करायची सवय असते ना मामा, ते कधी सुधरत नाही, लक्षात ठेव. काहीतरीच काय बोलतेस. आता नाही करणार ते असं. चला, एका अर्थी सुधारले तर बरंच होईल. ऍटलीस्ट तुझं म्हातारपण तरी सुखाने जाईल. त्यांच्या संसारात मी सुखीच होते. हो ना, बघितलं आम्ही लहानपणापासून. रात्री अंधारात गच्चीवर 1.5-2 तास त्यांची वाट बघायची आणि मग नवरा पोटभर जेवून आला की गपचूप उपाशी पोटी जाऊन झोपायचं. खरं सांगू मामा, तुझ्या या प्रकृतीचं रहस्य आहे ना, ह्याचं क्रेडिट पण पप्पांनाच द्यायला पाहिजे. तुम्ही दोघं हल्ली फार बोलायला लागलात हा. मामा, आता आम्ही मोठे झालोय, आम्हाला अक्कल आली आहे. पप्पांच्या एका वाईट सवयीमुळे या घराचं काय झालं ते आम्ही पाहिलंय. तुमचं काही कमी केलं का त्यांनी. मामा प्लीज हा, पप्पांची वकिली करू नकोस. बोलायला गेलं तर भरपूर आहे आता. त्यांच्या या प्रकरणामुळे साहिलच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे ना, तेवढं पुरे. त्या संध्याला ना खरं तर तेच कंट्रोलमध्ये आणू शकतात. हो ना, मग सांग ना त्यांना. काय सांगू, कप्पा असतात कुठे घरात, केव्हाही उठतात, कोट चढवतात आणि गाडी काढून निघून जातात. ड्रायव्हरलाही नेत नाहीत आजकाल. कुठे जातात? गाडी स्वतः चालवतात? हो ना, अगं नवीनच खूळ घेतला डोक्यात. संध्याकाळी आले की पीत बसतात. कोण सांगणार त्यांना. मामा, तू खरंच चल माझ्याबरोबर माझ्या घरी. तुलाही थोडासा चेंज वाटेल आणि मनोजला तर इतका आनंद होईल ना. म्हणजे तिला रान मोकळं, हो की नाही. नको. मी बोलू पप्पांशी. बोलशील तू. अरे मामा, आम्ही बोलू ना पप्पांशी. हवं तर आपण पप्पांना माझ्या घरी घेऊन जाऊया. पण ते येतील का. मामा, ते नाही आले तर त्यांना गाडीत टाकून किडनॅप करून घेऊन जाईल. तू त्याची काळजी करू नकोस, ते तू माझ्यावर सोड. खरंच खरंच बोल तू त्यांच्याशी. फक्त माझं नाव नको सांगूस. माझं नाव सांगू नकोस म्हणजे काय मामा. इनफॅक्ट आपण सगळे बसून या विषयावर बोलूया. आता काहीतरी निश्चित ठरवायलाच हवं ना मामा. नाही तर या घराचं काय होईल काही सांगता येत नाही. इलाज के लिए आएगी तेव्हा तुला भेटेल ना ती. मैं भी ताई के साथ जाती तो. क्या तू भी उसके साथ चली जाएगी. आपको छोड़ के मैं कैसे जा सकती हूँ. आपको ना खाने का ध्यान रहता है ना आराम का. अरे पगली, मेरी फिक्र में तू कब तक बैठी रहेगी यहाँ पर. हाँ क्या मतलब. बेटे, एक न एक दिन तुझे भी तो तेरे घर जाना पड़ेगा ना. ये मेरा घर नहीं है क्या. अरे ऐसा मतलब नहीं है मेरा, ये घर भी तेरा है. लेकिन आता तुझं लगीन वगैरे पण करावं लागेल ना मला. ये लगीन क्या होता है. बेटे लगीन यानी शादी. अब तेरी शादी वगैरह करना पड़ेगी ना मेरे को. मैं क्यों करूँ शादी. आपने की क्या. अरे बेटे, मैं मर्द हूँ. मर्द अगर शादी के बगैर रहे तो चलता है, लेकिन तू लड़की की जाते बेटा. तुला तो लग्न करावंच लागेल ना. आपने भी तो इस दुनिया में एक लड़की कुंवारी रखी है. क्या. मतलब आपने शादी नहीं की तो एक लड़की कुंवारी रह गई कि नहीं. बेचारी मेरी भाभी. अच्छा, तू तो बहुत ही होशियार हो गई रे. अरे ओ अशोक. क्या बसाई. अरे ये चुटकी देख क्या बोल रही है. आप चुप बैठो, मैं पूछती हूँ.
अशोक भैया, भाईजान को शादी कर लेनी चाहिए ना। नहीं नहीं चंदा बहन, शादी करके किसका भला हुआ है? आपसे बढ़कर तो आपका चेला है। इसीलिए तो अब तक मैंने शादी ही नहीं की। तो मैं भी शादी नहीं करूंगी। क्या? अरे कर दिया ना बंटा डाल। अरे पगले, मैंने तुझे बुलाया था चंदा को समझाने के लिए और तूने उल्टी बात कर दी। सही गलती हुआ। गलती ऐसी नहीं छोड़ूंगा बेटा, इस गलती की सजा तेरे को भुगतनी पड़ेगी। चंदा की शादी पे इतना ढोल जैसा पेट है ना, तब बजा बजा के तेरे को नचवाऊंगा। तो मैं नाचूं? अब्बे अभी नहीं, अभी भाग। नाचू? अशोक भैया को कठपुतली की तरह नचा सकते हो, क्या मुझे भी नचाओगे? अरे नहीं मेरी माँ, अरे तू तो दिखने में छोटी लेकिन जबान की मोटी है, कुछ भी सुनाने बैठ जाती है। ठीक है, फिर मैं जाती हूँ। नहीं बैठ बैठ बैठ। तो आप मेरी शादी की बात नहीं करेंगे? अरे नहीं करूंगा बाबा, बात नहीं करूंगा। दूल्हे राजा को सीधा तेरे सामने लाके खड़ा कर दूंगा। हाँ, लेकिन सवाल ये है कि तुम्हारा दूल्हा किस जात का हो? किसी भी जात का हो, लेकिन वो इंसान हो। अरे वाह, तू तो बड़ी समझदार हो गई है। अच्छा चल, अब जल्दी से मेरा खाना लगा, मुझे बाहर जाना है। इतनी धूप में कहाँ चल पड़े? अरे वो ताई का लफड़ा है, वो मिटाना पड़ेगा ना। उसी सिलसिले में एक बार मैं उस मुर्डेश्वर को मिल चुका हूँ, अब फिर जाना पड़ेगा उसको मिलने के लिए। काय को? अरे पुलिस उस बेचारे दूसरे केदारनाथ पवार के पीछे पड़ी है। अभी जाकर अगर सच बात नहीं बोलूंगा ना तो वो फंस जाएगा। बेचारा दूसरा केदारनाथ पवार। अरे मेरी माँ, ये दूसरा केदारनाथ पवार भी बेचारा नहीं है। तो मरने दो उसको। नहीं नहीं चंदा, ऐसी बात नहीं करते। अरे मरते को जिंदगी देना बड़ा काम है। मौत तो शैतान देता है, हम इंसान एक दूसरे को जिंदगी दे सकते हैं। तो अल्लाह मियाँ क्या देते हैं? अल्लाह मियाँ हम सबको है ना इन झंझटों से छुटकारा देते हैं। तो मुझे छुटकारा दे दो ना, जल्दी से खाना खा लो। सलमा को मेहंदी लगाने जाना है मुझे। अच्छा, तू सलमा को मेहंदी लगा। अब है ना मैं तेरे हाथ में ना हल्दी लगाने का इंतजाम करता हूँ जल्दी। अरे हट। एक एक करके दोनों बहनें अपने घर चली जाएगी और हम बैठे रहेंगे माला फेरते हुए। नीना, नीना, अशी का बसलीस? नाही, अशी का बसलीस? सहजच. तू बरी आहेस ना? हो हो, अगदी. नाही, पाय पोटाशी घेऊन बसली होतीस. माणूस असुरक्षित असल्यावरच तो असं बसतो. नाही, तसं काही नाही हो बाबा. मी विचार करत होते. विचार? कसला विचार? मी विचारतोय, कसला विचार करत होतीस? ती संध्या हां. अशी का वागतेय ती? अच्छा, म्हणजे त्या विचारानं तुला असुरक्षित असल्यासारखं वाटलं? साहिलच्या काळजीनं? साहिलच्याच नाही, मानची पण काळजी वाटली मला. अहो, त्यानं नुसतं जोराने बोललं तरी त्या पडतील असं वाटतं. आणि ही संध्या तर फाडफाड बोलत असते त्यांना. मला कल्पना आहे त्याची. अनपेक्षितपणे असं श्रीमंत सासर मिळाल्यावर मुली कशा बदलतात ना बाबा. नाही, दुसरं काय कारण असू शकणार आहे? मी ओळखते संध्याला पूर्वीपासून. खूप साधी मुलगी होती. आपला साधेपणा सहजासहजी कोणी असं सोडतो का? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय माणूस असा कॉम्प्लिकेटेड वागतो का? तसं काही नसतं हा बाबा. काही माणसं जन्मजात कॉम्प्लिकेटेड असतात. पण संध्या पूर्वी तशी नव्हती ना? नव्हती ना, मग आता का अशी वागतेय ती? नीनू बेटा, तुला साहिलनं काहीच सांगितलं नाही? अर्थात तो बिचारा तरी कुठल्या तोंडानं सांगणार तुला? काय झालंय बाबा? अगं, पण त्या साहिलनं काय सुखासुखी लग्न केलंय तिच्याशी असं वाटतं तुला? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तो कधीच उत्सुक नसतो, म्हणून मीही कधी विचारलं नाही त्याला. अर्थात तो बिचारा काही सांगणार नाही. पण नीनू बेटा, तुला ते माहीत असायला हवं. नाहीतर
संध्यावर पुन्हा अन्याय होईल परत. इतकं सिरियस होण्यासारखं काय घडलंय बाबा? सांगतो. सांगतो म्हणजे सांगताय ना बाबा? हो म्हणजे सांगतो तुला. म्हणजे तुला आठवतंय हा नाथा आपला पारडी गावात गेला होता. हो, ते काहीतरी गाव दत्तक घ्यायचं होतं आणि येताना त्या काहीतरी एकटेच आले आणि संध्या बेपत्ता झाली होती, असंच ना? त्यावेळेला आपण माझ्या तब्येतीच्या काळजीत होतो. हो 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 म्हणजे बरंच संगतवार आठवत आहे तुला. तुम्ही काहीतरी सांगणार आहात ना बाबा? हो म्हणजे तसं काही नाही ग. म्हणजे म्हणजे नाथानं तिथं संध्यावर नाही म्हणजे तसं नेनू बेटा तसं काही नाही. म्हणजे तो दारूच्या नशेत असणार आणि नशेमध्येच त्यानं संध्यावर बाबा, मला जे वाटतंय तेच तुम्हाला सांगायचंय. म्हणजे तुझ्या लक्षात येत आहे ना ते पोरी? म्हणजे नाथा काकांनी संध्यावर अतिप्रसंग केला. पण ती तर त्यांच्या मुलीसारखी आहे बाबा. साहिलपेक्षाही लहान. म्हणजे माझ्या एवढी येते बाबा. बाबा, काय नेनू बेटा? बाबा मला नाही ऐकवत आहे सगळं. मला राग येतोय नाथा काकांचा. असाच राग संध्याला पण आला आणि म्हणूनच ती अशी वागते बेटा. बिचारी संध्या परिस्थिती पुढे हातबल होऊन आपल्या माणसांपेक्षा दूर जाण्याचं दुःख तिलाही भोगावं लागतंय, माझ्यासारखंच. आता या परिस्थितीतून बाहेर काढायला तुझीच मदत हवी आहे तिला. तूच मदत करायची. मी हो हो ती सुडानं पेटले आणि पोरी जेव्हा माणूस सुडानं पेटतो ना तेव्हा त्याचा गोडवा सगळा जळून खाक होतं आणि त्याच्यामध्ये त्याचं माणूसपणही सगळं संपतं. संध्याचंही तसंच झालंय पोरी. संध्याचंही तसंच झालंय. मला पटतंय तुमचं, पण मी काय करू शकते? असं का म्हणतेस तू? बाबा, ती साहिलची बायको आणि मी तर कोणीच नाहीये.